अतिवृष्टीमुळे सिंदखेड हे गाव पाण्याखाली गेल्याने या गावातील नागरिकांचे स्थलांतर कोनापुरे आहेरवाडी या शाळेत करण्यात आले। यावेळी विचारपूस करण्यासाठी दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांनी भेट घेतली। यावेळी शेतकरी अत्यंत दुःखात होते। शेतकऱ्यांना आपली हकीकत सांगताना अश्रू अनावर झाले होते। 10 वर्षापासून मला बसत आहे आणि 1.5 लाख रुपये मी पगार घेतो। सगळंच वावर गेले, कडबा गेले, दोन नंतर म्हणजे जनावर सारं सगळंच आहे, तर आता काहीच नाही आमच्याकडे। दोन जागेला शेत आहे, दोन्ही पाण्यामध्ये गेले। एकाने दिले आज जनावर आहे रस्त्याला बाबा, घरी 10 लोक आहेत असं येऊन कडे सांगतो। माझं नाव लिहून घ्या सर, काय पण होऊ दे। 10 वर्ष साहेब 8 वर्षाचा रिक्वेस्ट पहिला गड्याला आले म्हणजे आज वडील असं दिवस टाकलं मला माहिती त्यावर्षी मी हात तोडले। यावर्षी मला सगळ्यात मोठं धपक मला विनंती आहे तर माझं वडीलच नाव घेऊन बापू साहेब त्यांचं एक नाव घ्या। लिंबाबाई संजय मात्रे ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಮಾಪುರಿ ಬಂದದ ನಮ್ಮ ಮನೆ ಹೋಟೆಲ್ ನೀರು ಸೇರಿ ನಮ್ದೆಲ್ಲ ನುಕ್ಸಾನ್ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಯಾದ ಹರ್ಕೊಂಡು ದನ ಕರಾದು ಎಲ್ಲ ನೀರ್ದಾಗ ನಿಂತಂಗ ಆಗ್ಯಾವ ಮತ್ತ ಊಟಿಂದೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಐರೋಡಿಗೆ ಬರಲು ಆಗ್ಯಾದ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದ ಮತ್ತ ಈಗ ಹೊಲಗಳದೆಲ್ಲ ಕಬ್ಬ ಆಯ್ತು ಎಲ್ಲ ನೀರು ನಿಂತಾವ ದನಗಳಿಗೆ ಮೇವು ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದದ ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಐರೋಡಿಗೆ ಬಂದ್ ನಿಂತಿದೆ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದ ಹಿಂಗಾದ ಧನ್ಯವಾದ ನಮ್ ಸರ್ಕಾರ ಕೊಡೋದು ಏನ್ರಿ ಮದತ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಇದೊಂದು ಇದಂತೆ ನಮ್ಗೆ ನಾವು ಊರಿಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಮದತ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರು